अजितदादा शिंदेंना गद्दार बोलले, मीही गाण्यातच तेच बोललो. कुणाल कामराचा सोशल मीडिया पोस्टवरून पुन्हा निशाणा. टीकेबाबत शिंदेंची माफी मागण्यासही नकार. विरोधी पक्षात असताना शिंदेंवर केलेले गद्दारीचे आरोप योग्य. अजित पवारांचं भुवया उंचवणारं विधान. गद्दारी हा शब्द विरोधी पक्षनेता असल्यानं वापरल्याचा दावा. प्रशांत कोरटकरला कोल्हापूर कोर्टातून बाहेर काढताच शिवप्रेमी अंगावर धावून गेले. छत्रपती शिवरायांवरील आक्षेपार्ह विधानानंतर शिवप्रेमींचा संताप. तर कोरटकरला 28 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. आरोपीच्या आवाजाचे सॅम्पल तपासणार. पूजा खेडकरवरील सुनावणी पुढील आठवड्यात होणार. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट रद्द का करू नये याबाबत बजावली होती नोटीस. कारणे दाखवा नोटीस. आज मात्र चौकशीवेळी खेडकर अनुपस्थित. मंत्री जयकुमार गोरे प्रकरणामागे सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांचा हात. शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधील नेते आरोपी तुषार खरातच्या संपर्कात होते. मुख्यमंत्री फडणवीसांचा सभागृहात गंभीर आरोप. मी माझा फोन तपासासाठी द्यायला तयार. मुख्यमंत्री फडणवीसांच्या आरोपांनंतर खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. पत्रकार परिषद घेत आरोपांना उत्तर देणार. साताऱ्यात एक महिला पत्रकार आवाज लोकांपर्यंत पाठवत होता. महिलेला न्याय देण्यासाठी आमचा एखादा फोन झाला असेल. फडणवीसांनी केलेल्या आरोपांना रोहित पवारांचं उत्तर. तर पुरावे असूनही गोरेंविरोधात कारवाई होत नसल्याचीही टीका. साताऱ्यातील 3 वर्षाच्या बालकाला उपचारासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मदत. TV9च्या बातमीची शिंदेंकडून दखल. बाळाला दगडाला बांधून आई काम करत असल्याचा व्हिडिओ झाला होता व्हायरल. कराडसह सांगली शहरामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. हंगामी पिकांना वादळी वाऱ्याचा जोरदार तडाखा. काही ठिकाणी छोटी झाडं उन्मळून पडल्याच्या घटना. देशभरात 32 लाख सौगाते मोदी किटचं वाटप. पंतप्रधान मोदींचं ईदनिमित्त गिफ्ट. तांदूळ, डाळ, पीठ, साखर, तेल, शेवया, खजूर आणि सुकामेवा देणार.